भावांनो, शुभ सकाळ। तर आज आम्ही चाललो आहे मुंबईला। आमचं 30 कॅमेऱ्यांचं इन्स्टॉलेशन आहे। तर यासाठी आम्ही नाशिकवरून मुंबई ट्रॅव्हल करणार आणि परत मुंबईला विसगावला जाऊन आमचं इन्स्टॉलेशन आहे। एक आमचं अपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी आम्ही ते इन्स्टॉलेशन करणार आहोत। तर मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही आपलं तिथं त्यांना डेमो द्यायला चालू आहे। तो डेमो आमचा फायनल झाला आणि साईट पण सक्सेसफुल झालेली आहे। आता आम्ही त्याचं इन्स्टॉलेशनला जाणार आहे आणि निघालो आहे, त्यासाठी ट्रॅव्हल करतो आम्ही। गाडीतच सध्या तर आमचे सर आणि मी आम्ही दोघे मिळून हे टार्गेट 2 दिवसात कंप्लीट करणार आहोत। त्या ठिकाणी आम्ही साईडवर आता पूर्ण पहिले बंदोबस्त केला आहे। आमच्या गाडीमध्ये बंदोबस्त बघा, सर्वात पहिला पूर्ण मटेरियलचा बंदोबस्त आम्ही या ठिकाणी करून घेतलेला आहे। गाडी आमची पूर्ण गच्च भरलेली आहे मटेरियलने। आता आम्ही साईडवर चाललो आहे। साईडवर जाऊन आता तुम्हाला सर्व डिटेल्स देऊ आम्ही कसं काय करणार आहे। तर मित्रांनो, हे 2 दिवसात आम्ही पूर्ण चॅलेंजिंग वर्क सोबत आणि आमचा टार्गेट आहे कम्प्लिटली 2 दिवसात आम्ही वर्क कंप्लीट करणार आहे। तर पुढं व्हिडिओसाठी बनून राहा। भेटू आता साईडवर। आम्ही पोचलोय साईडवर। आमच्या साईडचं नाव एकनाथ इन्क्लेव असे। तर या ठिकाणी पोचल्यानंतर आपण बघतोय इथं मस्त पट्टे वगैरे लावलेले आहेत। तर या ठिकाणी या बिल्डिंगची काल वास्तू शांती होती, तर त्यामुळे तिथं मस्तपैकी बिल्डिंग सजवलेली होती। तर या ठिकाणी आलो आम्ही, गाडीतून मटेरियल वगैरे काढलं, क्लायंट संग भेटलो, क्लायंटचं संवाद साधला, त्यांचे परत एकदा लोकेशन फायनल्स करून घेतले। त्यानंतर ते बोलले की आपण काल पूजा झाली होती, तर आज आपल्या CCTVची पण पूजा करून घेऊ। तर काम स्टार्ट करण्यापूर्वी आम्ही पूजा करून घेतली। त्यानंतर म्हटलं टाइम वेस्ट करण्यात काही अर्थ नाहीये, तर मग मी सीडी घेतली खांद्यावर आणि निघालो आपलं काम करायला सुरुवात केली। मला लोकेशनचं माहिती होते। मग त्यानंतर गेलो फ्लोअरची वायरिंग करायला सुरुवात केली। इथं टोटली 7 फ्लोअर होते आणि टेरेसवर एक कॅमेरा लावायचा होता आणि ग्राउंड फ्लोअरला आणि लिफ्टमध्ये असे टोटली आम्हाला 29 कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन करायचं होतं। तर स्टेप बाय स्टेप आम्ही पहिले नियोजन करून घेतलं। नियोजनामध्ये आम्ही 3 रॅक जे आहे त्या आमच्या 3 रॅक फ्लोअरवर ठेवल्या, त्यानंतर एक रॅक खाली ठेवली, त्या म्हणजेच POV रॅक होती ते आपल्या, कारण की त्यामुळं आपली वायरिंग वगैरे कमी लागली आणि सर्व गोष्टीचं आपलं पुरेपूर त्याचा वापर करता आला आणि टाइम पण वाचला, आपल्या सर्व गोष्टी वाचल्या। अशा प्रकारे मग दिवसभरात आम्ही फ्लोअरची वायरिंग आज कंप्लीट करायला सुरुवात केली आणि टोटली आमची 5-1 तासात 7 फ्लोअरची वायरिंग कंप्लीट झाली। त्याच्यानंतर टेरेसवर आलो। टेरेसवर आल्यानंतर ही आउटडोअर केबल होती, ही मोकार जाम झाली आणि त्याच्यानंतर मग ही आउटडोअर केबलचं इन्स्टॉलेशन करायला मग आम्ही ही क्लिप मारली अशी सिलिंग थ्रू। मग ती सिलिंग मारता मारता हे वरती आलो, तर असं मुंबईचं दृश्य बघतो। तर हे मोठमोठ्या उंचाला बिल्डिंग तिथं बनलेल्या दिसत आहे आजूबाजूला आणि त्याचं मस्त एकदम गारवा हवा सुटलेला। आता इथं वरती आल्यामुळं गारवा हवा आहे, पण खाली गेल्यामुळं पूर्ण गरमीने जाम आहे इथं मुंबईमध्ये। तर मुंबईमध्ये काम करायचं म्हटलं ना भावांनो, तो पूर्ण त्रास आहे। तर पण काय करता, पैसे पण तर तसे, तर त्याच्यामुळं काय विषय नाही आहे। तर आम्ही कामाला सुरुवात वगैरे केली। मग टेरेसचा कॅमेरा तेवढा सर आले, सर बोलले की तू जाऊन परत आपलं फ्लोअरचा 2-3 कॅमेरा बाकी त्याची वायरिंग करून घे, मी इथली करून घेतो। तर असे करता करता मग मी आमचं ते डिस्कशन झालं, ते फायनल झालं। मग त्याच्यानंतर मी निघालो खाली भावांनो। तर खाली जाऊन बघतो तर मस्तपैकी आता इथं अरेंजमेंट झालेलंच होतं सर्वपैकी। तर POV रॅक लावायची वेळ आली होती माझी। तर POV रॅक लावण्यासाठी मी तिथं मेजरमेंट घेऊन वगैरे हे सर्व वायर वगैरे कट करून निघून गेलो खाली। तर POV रॅक वगैरे लावले, तिथं प्रॉपर असं अरेंजमेंट केलं। हे त्यांचं डक्ट होतं या ठिकाणी, इथून आम्ही वायरिंग केलेली होती। अशा प्रकारे वायर पूर्ण खालून वरती सोडलेल्या होत्या। इथं C क्लिपमध्ये वायरिंग होती, त्याच्यामुळे जास्त त्रास नाही झाला। पायपिंगमध्ये असते तर पूर्ण दिवस म्हणजे भरपूर दिवस लागले असते। तर हे आजचा आमचा दिवस संपला मित्रांनो। तर आम्ही हे पूर्ण दिवसामध्ये एवढं सर्व काम केलं। सर पण थकून गेला, आम्ही पण थकलो, मुकार घामाघूम झालो। इथं काम करायचं म्हटलं एकदम अवघड कंडिशन आहे। तर आपला दुसरा दिवस उगवला। दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही आलो, तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जे आम्ही रॅक लावले होते त्या रॅकला मी इलेक्ट्रिकल सप्लाय द्यायचा होता। तर इलेक्ट्रिकल सप्लायसाठी त्याची कंटिन्युटी घेतली केबलची, आम्हाला केबल शॉर्ट झाली होती। तर त्याच्यामुळं आम्ही काय केलं, एकाच कलरची केबल जास्त होते आमच्याकडून, तर मग त्याच्यामुळे कंटिन्युटी घेऊन ते प्रॉपर असं काम केलं। त्याच्यानंतर त्याचं
इलेक्ट्रिकल सप्लाय दिला. इलेक्ट्रिकल सप्लाय दिल्यानंतर मस्त प्रॉपर असं अरेंजमेंट करून तिथं इन्स्टॉलेशनला सुरुवात केलं. मित्रांनो, असेच व्हिडिओ आम्ही बनवत राहतो. आमचे डेली व्लॉग्स येत राहतात. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर असेच बनवून राहा, म्हणजे तुम्हाला सीसीटीव्ही बद्दल, इलेक्ट्रिकल बद्दल अजून नॉलेज भेटेल आणि शिकण्यासाठी पण भेटेल. त्यानंतर हा आमचा दिवस होता. दुसरा दिवस तर आम्हाला आउटसाइडची म्हणजेच आउटडोअरची वायरिंग करायची होती आणि लिफ्टची पण वायरिंग करायची होती. तर त्यासाठी लिफ्टची वायरिंग करण्यासाठी सर लिफ्टची वायरिंग करत होते. फुल त्रास झाला लिफ्टची वायरिंग करता करता. सर सांगत होते की अरे बापरे, एवढं अवघड परिस्थिती झाली होती. तर अशा प्रकारे मग ती लिफ्टची वायरिंग वगैरे करून आम्ही प्रॉपर अशी केलं. आणि मग त्यानंतर या ठिकाणी सर गेले, जिथं आम्ही स्टोअरमध्ये ठेवलेलं होतं मटेरियल त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी कॅमेरा माउंटिंगला सुरुवात केली. कॅमेरा माउंटिंग आमची फायनली वायरिंग दुसऱ्या दिवशीच दुपारपर्यंत कंप्लीट झाली होती. त्याच्यानंतर आम्ही इन्स्टॉलेशनला सुरुवात केली. इन्स्टॉलेशन करून आम्ही प्रॉपर मोकळं करून टाकलं सर्व काम. आणि त्यानंतर सायंकाळी क्लायंट आले. क्लायंट संग आम्ही संवाद साधला आणि त्याच्यानंतर त्यांना पूर्ण प्रकारे दाखवून दिलं की कसं काय झालेलं आहे आणि किती कॅमेरे कुठे इन्स्टॉलेशन. अशा प्रकारे मग आमचं इथलं काम आम्ही फायनल केलं. 2 दिवसाचा टार्गेट होता भावांनो. 2 दिवसामध्ये टार्गेटमध्ये आम्ही कंप्लीट करून टोटल वर्क असं फायनल करून त्यांना देऊन टाकलेलं आहे. अशा प्रकारे आमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे पूर्ण प्रकारे. थँक यू.